श्री स्वामी समर्थ. नागपंचमी स्पेशल. नागपंचमीच्या दिवशी कोणत्या 7 गोष्टी टाळाव्यात? 2026 मध्ये 17 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी नागपंचमी आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी ईश्वरा या चॅनलवर. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक अत्यंत खोल, धार्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडलेलं असतं. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण होते आणि याच श्रावणात येणारा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पण तुम्ही कधी मनापासून विचार केला आहात का की आपण नागपंचमीला नागदेवताची पूजा नेमकी का करतो? या पूजेमागे नक्की कोणतं आध्यात्मिक आणि पौराणिक रहस्य आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पवित्र दिवशी अशा कोणत्या 7 चुका आहेत ज्या नकळत केल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते? तर आजच्या या विशेष भागात आपण नागपंचमीचं खरी परंपरा, त्यांची मागची पौराणिक कथा आणि आपल्या घरात सुख, शांती टिकून ठेवण्यासाठी पाळायचे अत्यंत सोपे नियम जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये समृद्धी आणि समाधान हवं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आजकालच्या धावपळीच्या युगात आपण सण, उत्सव उत्साह साजरे करतो. पण बऱ्याचदा त्यामागचं रिअल पर्पज, खरं कारण काय आहे किंवा खरी पद्धत आपल्याला माहीतच नसते. अनेकदा महिला किंवा घरातील मंडळी कामाच्या घाई गडबडीमध्ये काहीतरी छोट्या-मोठ्या चुका करत असतात नकळतपणे. तुम्ही कधी असा विचार केलाय का, की भरपूर मेहनत करूनही घरात लहान-सहान गोष्टीवरून अशांतता निर्माण होते किंवा मनात एक अनामिक भीती आणि चिंता राहते? आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी प्रत्येक नियमामागे एक निसर्गाचा आणि आध्यात्मिकतेचा समतोल ठेवला होता. जेव्हा आपण परंपरेचे योग्य पालन न करता केवळ सोपस्कार म्हणून गोष्टी करतो, तेव्हा त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर तो निसर्गाविषयी, प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि घरातील समृद्धी जपण्याचा एक अत्यंत पवित्र मार्ग आहे. चला तर मग सगळ्यात आधी जाणून घेऊयात नागपंचमीची पौराणिक पार्श्वभूमी आणि आध्यात्मिक रहस्य. पौराणिक ग्रंथानुसार नाग हे भगवान शिवांचे आभूषण आहे आणि भगवान विष्णूचे शेषासन आहे. नागदेवता ही पृथ्वीचे संतुलन आणि भूमीचे संरक्षण करणारे प्रतीक मानले जाते आणि शेतीप्रधान संस्कृतीत नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानला गेला आहे, कारण की ते पिकांचे रक्षण करतात. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या संरक्षणाबद्दल आभार मानण्यासाठी नागपंचमीचा दिवस साजरा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी प्रत्येकाची गावाकडची पद्धत साजरी करण्याची ही वेगळी असू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी शरीरातील कुंडलिनी शक्तीचे रूप हे सर्पासारखे मानले जाते आणि नागपंचमीच्या दिवशी मन शांत ठेवून जेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा आपल्यातील ऊर्जा सकारात्मक बनते. अनेक संत आणि सत्पुरुषांनी देखील आपल्याला नेहमी एकच शिकवण दिली आहे: श्रद्धा आणि सबुरी. तुम्ही पूर्वी पाहिलं असाल की पूर्वी तपश्चर्या खूप केली जायची. श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा नेहमी निसर्गाचा आदर आणि निष्काम भक्तीचा मार्ग दाखवला आहे. आणि स्वामींच्या शिकवणानुसार खरी पूजा ही बाह्य नसते, तर ती आपल्या मनाच्या शुद्धतेत असते. जेव्हा आपण ना कोणत्याही जीवाचा किंवा निसर्गाचा अनादर करत नाही,
तेव्हाच ईश्वराची खरी कृपा आपल्यावरती होते. नागपंचमीच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे, कोणावरही राग न दाखवणे आणि मनापासून ईश्वराचे स्मरण करणे हीच स्वामींना अभिप्रेत असणारी खरी भक्ती आहे. पूर्वी नागपंचमी हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असत. पण आता धावपळीच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे नियम माहिती असायला हवेत. आता आपण पाहूयात की नागपंचमीच्या दिवशी महत्त्वाचे नियम आणि टाळायच्या 7 चुका. तर पहिली गोष्ट म्हणजे तवा किंवा भाजी चिरणे टाळा. परंपरेनुसार या दिवशी लोखंडी तवा चुलीवर किंवा शेगडीवरती ठेवणे टाळले जाते. तसेच चिरणे, कापणे यामागे अहिंसेचे प्रतीक आणि निसर्गाला विश्रांती देण्याचा भाव असतो. दुसरी गोष्ट, जमीन न खोदणे. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, जमिनीतील जीवांना त्रास होऊ नये ही यामागची भावना असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्राला सात्विक भावाने दूध, लाह्या आणि दुर्वा अर्पण करा. चौथी गोष्ट ताजी व सात्विक अन्नाची निर्मिती. या दिवशी उकडून केलेल्या अन्न बनवण्याची पद्धत आहे, जसं की मोदक. तर प्रत्येक गावाकडची वेगळी पद्धत असते, तर त्यानुसार तुम्ही करू शकता. बऱ्याचशा जणांचे या दिवशी उपवास देखील असतात. पाचवी गोष्ट म्हणजे सकारात्मक संभाषण. घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवा. कोणाशीही वाद घालू नका, कोणालाही वाईट बोलू नका. 7वी गोष्ट निसर्गाचे रक्षण. झाडे, वेली तोडणे टाळा. 7वी गोष्ट गरजूंना किंवा अन्नदान करून पुण्य संपादन करा. आपल्या घरातील माता, भगिनी नेहमीच आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी, दीर्घायुसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि नागपंचमी हा सण सुद्धा कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. त्यामुळे भक्तिभावाने मनापासून या दिवशी पूजा करा आणि हे काही नियम पाळा. जेव्हा घरातील स्त्री आनंदी आणि प्रसन्न मनाने एखादा सण साजरा करते ना, तेव्हा त्या घरात आपोआप सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आणि अध्यात्म हे आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाहीये, तर आपल्या आयुष्यामध्ये शिस्त, प्रेम आणि शांतता आणण्यासाठी आहे. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, नागपंचमीचा हा सण आपल्याला फक्त एक पूजा म्हणून साजरा करायचा नाहीये, तर त्यामागचं रहस्य, त्यामागचा निसर्ग धर्म समजून घ्यायचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा निर्माण केल्यात ना, त्यामागे एक सुंदर संदेश होता. निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञ राहा. जसं की नागदेवता ही केवळ पूजनीय नाही, तर ती या भूमीची, पिकांची आणि पर्यावरणाचे रक्षक आहेत. जेव्हा आपण या पवित्र दिवशी निसर्गाचा आदर करतो, प्राण्यांना इजा न पोचवण्याचा संकल्प करतो, प्रत्येक जीवाचा आदर करतो आणि घरात प्रेमाचे वातावरण ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घरावर ईश्वराची आणि नागदेवताची कृपा बरसते. म्हणूनच प्रत्येक जीवाचा आदर करा, कोणाला इजा पोचवू नका. आणि खरी भक्ती ही बाहेर नसते, तर ते तुमच्या मनाच्या निर्मळतेमध्ये असते. त्यामुळे या नागपंचमीला आपल्या मनातील सर्व नकारात्मकता, राग, चिंता बाजूला ठेवा आणि प्रत्येकाशी आदराने, प्रेमाने वागा आणि निसर्गाचे रक्षण करा.
या काही गोष्टी आहेत साध्या, सोपे नियम. तर ते तुम्ही नक्की पाळा आणि प्रत्येकाच्या गावाकडची पद्धत ही वेगळी असू शकते. आणि नागपंचमी हा पावन आणि पवित्र सण तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य आणि भरभराटी घेऊन येऊ. हीच नागदेवताच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे मनोभावे. ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आणि तुमच्याकडे तुमची परंपरा कशी आहे नागपंचमी साजरी करण्याची, ते देखील तुमचे अनुभव, तुमची पद्धत कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच उपयुक्त माहितीसाठी. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.